विद्यार्थी मित्रो, आपण पाहतोय फिनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोल या विषयाची माहिती. आज आपण पाहणार आहोत कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट अँड कॉमन साइज स्टेटमेंट या घटकासंबंधातली मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कसे असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट अँड कॉमन साइज स्टेटमेंट याची थेरॉटिकल माहिती घेतलेली आहे. आज इथे आपण त्या माहितीच्या आधारेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर जगताप. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्रहो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. तर मित्रहो, चला पाहूया मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. क्वेश्चन 1. कॉमन साइज फिनान्शियल स्टेटमेंट इज ऑल्सो नोन ॲज. कॉमन साइज स्टेटमेंटला दुसरं काय नाव आहे तर त्याला आपण म्हणतो व्हर्टिकल ॲनालिसिस. हे लक्षात ठेवा, कॉमन साइज फिनान्शियल स्टेटमेंट म्हणजेच व्हर्टिकल ॲनालिसिस, दॅट इज ए. क्वेश्चन नंबर 2. कंपॅरेटिव्ह फिनान्शियल स्टेटमेंट इज ऑल्सो नोन ॲज. आता कॉमन साइजला पाहिलं, आता आपण कंपॅरेटिव्हचं दुसरं नाव पाहू. कंपॅरेटिव्ह फिनान्शियल स्टेटमेंटला दुसरं जे नाव आहे ते हॉरिझॉन्टल ॲनालिसिस, दॅट इज बी. म्हणजेच कॉमन साइजला व्हर्टिकल आणि कंपॅरेटिव्हला हॉरिझॉन्टल, हे मात्र लक्षात ठेवणे गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 3. विच ऑफ द फॉलोइंग आर ॲनालिटिकल मेथड यूज्ड फॉर फिनान्शियल ॲनालिसिस. फिनान्शियल ॲनालिसिस करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मेथड्स या वापरल्या जातात. कंपॅरेटिव्ह फिनान्शियल स्टेटमेंट हो, कॉमन साइज फिनान्शियल स्टेटमेंट हो, ट्रेड पर्सेंटेज हो. या तिन्ही मेथड्स यूज केल्या जातात आणि म्हणून आन्सर आहे डी, ऑल ऑफ दी अबव. क्वेश्चन नंबर 4. कंपॅरेटिव्ह फिनान्शियल स्टेटमेंट डिस्क्लोज. डिस्क्लोज याचा अर्थ ओपन, क्लोजच्या अपोजिट डिस्क्लोज. तर कंपॅरेटिव्ह फिनान्शियल स्टेटमेंट जे आहेत ते काय डिस्क्लोज करतात, काय प्रसिद्ध करतात, त्यातून काय दिसून येतं तर ॲब्सोल्यूट डाटा जो आहे फिनान्शियल डाटा तो दिसून येतो. कंपॅरिझन एक्सप्रेशन इन रेशो, पर्सेंटेज ऑफ टोटल, हे तिन्ही हे कंपॅरेटिव्ह फिनान्शियल स्टेटमेंट डिस्क्लोज करतात आणि म्हणून आन्सर आहे डी, ऑल ऑफ दी अबव. क्वेश्चन नंबर 5. विच ऑफ द फॉलोइंग इज डिस्क्लोज द इनक्रीज और डिक्रीज इन ॲब्सोल्यूट डाटा इन मनी व्हॅल्यू. मनी व्हॅल्यूच्या स्वरूपात त्या ठिकाणी इन्क्रीज झाले का डिक्रीज झालेला आहे डाटा, हे कोणतं स्टेटमेंट दर्शविते. तर तुम्हाला 3 स्टेटमेंट दिलेले आहेत, त्यापैकी कोणतं स्टेटमेंट हे दर्शविते असा प्रश्न आहे. तर कंपॅरेटिव्ह फिनान्शियल स्टेटमेंट जे आहे ते disclose the increase and decrease in absolute data in money value. Answer is A. Question number 6. Which financial statement provides a base for comparison of the financial position of different period of times? The comparative financial statement provides a base for comparison of the financial position of different periods of time. So answer is B, comparative financial statement. Question number 7. Which statement shows the absolute figures for 2 or more period? The absolute changes from one period to another. Comparative income statement shows the absolute figures for 2 or more period. The absolute change from one period to another. So answer is A. Question number 8. Which statement shows the 2 or more different dates are compared to ascertain changes in the assets and liability? That is, comparative balance sheet shows
the two or more different dates are compared to ascertain changes in the asset आणि liability. asset liability कुठं असतात? बॅलन्स शीटला असतात. त्या बॅलन्स शीट मधल्या asset आणि liability दोन पिरियड मधल्या ज्या आहेत त्यात काय चेंजेस झालेले आहेत हे कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे त्यातला कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट हे दर्शविते. Question number 9. Which of the following is disclose the increase or decrease in absolute data in terms of percentage? Comparative financial statement is disclose the increase and decrease in absolute data in terms of percentage. For answer is B. Comparative financial statement. Question number 10. Main objectives of a common size statement is to present the changes in various items. हो, हे मेन ऑब्जेक्ट आहे कॉमन साइज स्टेटमेंटचं. टू प्रोव्हाइड फॉर ए कॉमन बेस ऑफ कंपॅरिझन. हो, हे देखील कॉमन साइज स्टेटमेंटचं मेन ऑब्जेक्ट आहे. आणि टू इस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन व्हेरियस आयटम्स. हो, हे देखील कॉमन साइज स्टेटमेंटचं मेन ऑब्जेक्ट आहे आणि वरील तिन्ही मेन ऑब्जेक्ट कॉमन साइज स्टेटमेंटचे असल्यामुळे आपलं उत्तर आहे डी, ऑल ऑफ द अबव. क्वेश्चन नंबर 11. मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ कॉमन साइज बॅलन्स शीट इज. आता इथे बॅलन्स शीटचं आपल्याला माहिती विचारलेली आहे, बरोबर आहे. टू प्रेझेंट चेंजेस इन व्हेरियस आयटम्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर. बॅलन्स शीटचा आणि इन्कम एक्सपेंडिचरचा काय संबंध आहे का? इन्कम आणि एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं आहे. प्रश्न आपल्याला बॅलन्स शीटचा विचारला त्यामुळे ए नाही. टू प्रेझेंट चेंजेस इन असेट अँड लायबिलिटी. हो, असेट अँड लायबिलिटी हे बॅलन्स शीटशी रिलेटेड आहे आणि म्हणून उत्तर आहे आपलं बी. टू प्रेझेंट चेंजेस इन असेट्स अँड लायबिलिटीज. तिसरं जे दिले ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं म्हणजे त्याचा बॅलन्स शीटचे काही संबंध नाही आणि म्हणून आपल्याला ए बी सी पैकी उत्तर जे आहे ते आहे बी. क्वेश्चन नंबर 12. कॉमन साइज स्टेटमेंट्स आर प्रिपेअर्ड. कॉमन साइज स्टेटमेंट जे आहे ते प्रिपेअर्ड केले जातात कशासाठी किंवा कसे? इन द फॉर्म ऑफ पर्सेंटेज. ते प्रोपोर्शन किंवा रेशोच्या स्वरूपात प्रिपेअर्ड केले जात नाही, तर ते कसे प्रिपेअर करतात? इन द फॉर्म ऑफ पर्सेंटेज आणि म्हणून आन्सर आहे सी. क्वेश्चन नंबर 13. विच ऑफ द फॉलोइंग इज अनट्रू. ट्रू नाही, अनट्रू. खालील जे 3 स्टेटमेंट दिलेले आहेत त्यातले कुठले हे अनट्रू आहे, खोटे आहे, असत्य आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आपल्याला या ठिकाणी सांगता येईल कॉमन साइज स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे ट्रू आहे. कॉमन साइज बॅलन्स शीट हे देखील ट्रू आहे. कॉमन साइज कॅश फ्लो स्टेटमेंट हे मात्र अनट्रू आहे म्हणजे असत्य आहे आणि म्हणून उत्तर आहे आपलं सी. क्वेश्चन नंबर 14. मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ कॉमन साइज स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कॉमन साइज स्टेटमेंट आपण दोन्ही पाहतोय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण आणि बॅलन्स शीट सुद्धा. इथे प्रश्न आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं जे कॉमन साइज स्टेटमेंट आहे त्याचे मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? तर यामध्ये तुम्हाला सांगता येईल टू जज द फिनान्शियल साऊंडनेस हे ऑब्जेक्ट नाही. टू प्रेझेंट चेंजेस इन असेट अँड लायबिलिटी. असेट अँड लायबिलिटीचा संबंध बॅलन्स शीटशी येतो. प्रश्न विचारलाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जे उत्तर आहे ते सी आहे. पहा, टू इस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन अँड अदर आयटम्स ऑफ स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे जे रेव्हेन्यू आहेत किंवा इतर जे आयटम आहेत ते आयटम इस्टॅब्लिश त्याचं रिलेशनशिप त्या ठिकाणी केलं जातं एकमेकाशी संबंध आणि ते त्याचं ऑब्जेक्ट असल्यामुळे उत्तर आहे सी. क्वेश्चन नंबर 15. हॉरिझॉन्टल अनालिसिस इज ऑल्सो नोन ॲज डायनॅमिक ॲनालिसिस. त्याला दुसरं नाव काय आहे? डायनॅमिक ॲनालिसिस. कंपॅरेटिव्ह फिनान्शियल ॲनालिसिस म्हणजेच हॉरिझॉन्टल ॲनालिसिस म्हणजेच डायनॅमिक ॲनालिसिस. हे त्याला पर्यायी नावं आहेत, ते तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 16. व्हर्टिकल ॲनालिसिस इज ऑल्सो नोन ॲज स्टॅटिक ॲनालिसिस.
म्हणजेच कॉमन साईज ॲनालिसिस किंवा फिनान्शियल स्टेटमेंटलाच व्हर्टिकल ॲनालिसिस म्हणतात, त्यालाच स्टॅटिक ॲनालिसिस असं म्हटलं जातं. हे सगळे पर्यायी त्याला नावं आहेत, ते लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 17. कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट्स आर ऑल्सो नोन ॲज. कंपॅरेटिव्ह स्टेटमेंटलाच दुसरं नाव काय दिलेलं आहे तर हॉरिझॉन्टल ॲनालिसिस. आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आन्सर ए. क्वेश्चन नंबर 18. कॉमन साईज स्टेटमेंट्स आर ऑल्सो नोन ॲज. त्याला दुसरं नाव काय आहे? व्हर्टिकल ॲनालिसिस, दॅट इज सी. क्वेश्चन नंबर 19. कंपॅरेटिव्ह फिनान्शियल स्टेटमेंट शोज. कंपॅरेटिव्ह फिनान्शियल स्टेटमेंट काय दर्शवितं? फिनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन किंवा कंपनी, हो, आणि अर्निंग कॅपॅसिटी ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन ऑर कंपनी, हो. म्हणजेच ए आणि बी हे दोन्हीही दाखवतं काय? कंपॅरेटिव्ह फिनान्शियल स्टेटमेंट. आणि म्हणून आन्सर आहे बोथ ए अँड बी, दॅट इज सी. क्वेश्चन नंबर 20. कंपॅरेटिव्ह फिनान्शियल ॲनालिसिस प्रोसेस shows the comparison between the items of which statement. खालीलपैकी दोन स्टेटमेंट दिलेत, ते दोन्ही आहेत का दोन्हीपैकी एकच आहे? तर कंपॅरेटिव्ह फिनान्शियल ॲनालिसिस जी प्रोसेस आहे ती दाखवते कंपॅरिझन बिटवीन ॲटम्स ऑफ बॅलन्स शीट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि म्हणून उत्तर आहे सी, बोथ ए अँड बी. Question number 21. In a common size balance sheet, total equity and liability are assumed to be equal to. गृहीत धरायला सांगितले त्यांनी. कॉमन साईज बॅलन्स शीट मध्ये टोटल इक्विटी आणि लायबिलिटी आहे ते गृहीत धरा. किती? 100 इक्वल टू 100, दॅट इज बी. क्वेश्चन नंबर 22. व्हर्टिकल ॲनालिसिस इज ऑल्सो नोन ॲज. व्हर्टिकल ॲनालिसिसचं दुसरं नाव काय आहे? स्टॅटिक ॲनालिसिस, ए. क्वेश्चन नंबर 23. ऑन द बेसिस ऑफ प्रोसेस विच ऑफ द फॉलोइंग इज द टाइप ऑफ फिनान्शियल ॲनालिसिस. व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल आणि रेशो हे तिन्ही ॲनालिसिस जे आहेत काय ते फिनान्शियल ॲनालिसिसचे टाइप्स आहेत. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की फिनान्शियल ॲनालिसिस ट्रेंड ॲनालिसिस, रेशो ॲनालिसिस, व्हर्टिकल ॲनालिसिस, हॉरिझॉन्टल ॲनालिसिसने होऊ शकतं. परंतु प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला आहे ऑन द बेसिस ऑफ प्रोसेस विच ऑफ द फॉलोइंग इज द टाइप्स ऑफ फिनान्शियल ॲनालिसिस. तर यामध्ये रेशो ॲनालिसिस येत नाही, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोन्ही ॲनालिसिस येतात. आणि म्हणून उत्तर आहे डी, बोथ ए अँड बी. Question number 24. In the balance sheet of a common size statement, figure of total asset is assumed to be 100, that is A. Total asset, फक्त फिक्स असेट नाही, करंट असेट नाही, करंट लायबिलिटी नाही, शेअर कॅपिटल नाही, तर टोटल असेट हे 100 म्हणून गृहीत धरा. 24. इन द स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस ऑफ ए कॉमन साईज स्टेटमेंट. आता इथे कॉमन साईजचा विचारला होता, मग अशी बॅलन्स विचारलेलं होतं. तर फिगर्स ऑफ नेट रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इज ॲझ्युम्ड टू बी इक्वल टू 100. हे त्याचं उत्तर आहे आणि म्हणून आन्सर आहे ए. पाठीमागे प्रश्नामध्ये आपण तो भाग पाहिलेला होता. क्वेश्चन नंबर 26. टूल्स फॉर कंपॅरिझन ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट्स आर कॉमन साईज, कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट आणि कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे तिन्ही आहेत. हे टूल्स आहेत कशाचे? कंपॅरिझन करायचे. काय? फिनान्शियल स्टेटमेंटचे, म्हणजे कॉमन साईज स्टेटमेंट, कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट आणि कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट. इन्कम स्टेटमेंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. वरील सर्व, दॅट इज डी, ऑल ऑफ दी अबव. क्वेश्चन नंबर 27. दी मोस्ट कॉमनली युज्ड टूल्स फॉर फिनान्शियल ॲनालिसिस. फिनान्शियल ॲनालिसिस करण्याचे जे टूल्स आहेत त्या टूलपैकी कुठले आहेत की जे कॉमनली यूज केले जातात?
तर कॉमनली कॉमन साईज पण यूज केले जातात, कंपॅरेटिव्ह पण केले जातात आणि अकाउंटिंग रेशो पण केले जातात. म्हणजे हे तिन्ही जे आहेत ते तिन्ही टूल्स हे मोस्ट कॉमनली यूज केले जातात. कशासाठी? फिनान्शियल ॲनालिसिससाठी. आणि म्हणून उत्तर आहे डी, ऑल ऑफ दी अबाव. विद्यार्थी मित्रांनो, हा पूर्णतः भाग आपण कॉमन साईज आणि कंपॅरेटिव्ह फिनान्शियल स्टेटमेंट बाबत पाहिलेला आहे. त्याचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहिलेले. पुढील भागामध्ये आपण पुढचा भाग पाहणार आहोत आणि तो म्हणजे फिनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोल या विषयातील ट्रेंड ॲनालिसिस या टॉपिकवरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांनी अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या टॉपिकच्या संदर्भात काही मते असतील, काही कमेंट्स करायचे असतील तर त्या कमेंट्स इथे दिलेल्या माझ्या ईमेलवर जरूर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. धन्यवाद.